नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टी, पूरपरिस्थिती, पीक नुकसान, जलसाठा आणि अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। या बैठकीत शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आपण राज्यातील सर्व महत्त्वाच्या आणि ताज्या शेतकरी अपडेट्स एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सर्वात मोठी बातमी म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या 3 याद्यांमध्ये पात्र ठरलेल्या आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम येत्या 2 दिवसांत जमा होणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे KYC आणि आधार पडताळणी पूर्ण झाली आहे त्यांनी आपल्या बँक खात्यावर लक्ष ठेवावे। दरम्यान, चिखली तालुक्यातील तब्बल 57,000 कर्जदार शेतकऱ्यांपैकी केवळ 10,985 शेतकरी पात्र ठरले असून त्यापैकी 6,995 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे। तर भंडारा जिल्ह्यात अजूनही अनेक शेतकऱ्यांचे KYC प्रलंबित असल्यामुळे कर्जमाफी अडकून पडली आहे। सर्व्हरच्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक लाभार्थी अजूनही प्रतीक्षेत आहेत। आता हवामानाकडे वळूया। हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार एल निनोचे सावट कायम असले तरी सकारात्मक आयओडी सक्रिय झाल्यामुळे 12 ऑगस्टनंतर राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानंतर मान्सून पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। त्यामुळे खरीप पिकांसाठी दिलासादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते। मात्र सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे। राज्यात जवळपास 1.83 लाख हेक्टर शेती बाधित झाली असून 900हून अधिक कुटुंबांवर परिणाम झाला आहे। 310 जनावरांचा मृत्यू झाला असून 2,400 घरांचे नुकसान झाले आहे। बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक फटका बसला आहे। अकोला जिल्ह्यातही 4,403 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून पंचनामे सुरू आहेत। दुसरीकडे काही भागांमध्ये पावसाचा खंड कायम आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अजूनही सुमारे 65,000 हेक्टरवर पेरणी रखडली आहे। माजलगाव परिसरात मागील वर्षाच्या तुलनेत खरीप पेरणी 11,000 हेक्टरने कमी झाली आहे। सोयाबीन आणि कापूस लागवडीतही घट झाली आहे। सोयाबीन उत्पादकांसाठी महत्त्वाची सूचना म्हणजे वाढलेल्या आर्द्रतेमुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे। कृषी विभागाने शेतात पक्षी थांबे उभारण्याचा आणि वेळेवर कीड नियंत्रण करण्याचा सल्ला दिला आहे। काही भागांमध्ये खोडकिडीचा प्रादुर्भावही वाढताना दिसत आहे। आता कांदा बाजाराबद्दल बोलूया। परराज्यातून आलेल्या निकृष्ट कांद्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। काही ट्रकमध्ये रिकाम्या गोण्या आढळल्याने संशय व्यक्त केला जात आहे। उमराणी बाजार समितीतील गैरप्रकारानंतर नाफेड आणि NCCFने खरेदी थांबवली असून गोल्टी कांद्याचे दर तब्बल 400 रुपयांनी घसरले आहेत। दरम्यान, लासलगाव आणि विंचूर परिसरात युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे। मात्र युरिया लिंकिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे। पीक विम्याबाबत महत्त्वाची बातमी म्हणजे नाशिक जिल्ह्यातील 2.24 लाख शेतकऱ्यांच्या खरीप पिकांना विमा संरक्षण मिळाले असून अर्ज करण्याची मुदत 10 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे। तसेच अनेक शेतकरी संघटनांनी जुन्या निकषांनुसार पीक विमा लागू करून अर्जाची मुदत 30 ऑगस्टपर्यंत वाढवण्याची मागणी केली आहे। शेतकरी उद्योजकांसाठीही आनंदाची बातमी आहे। कृषी प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज आणि साठवणूक प्रकल्पांसाठी तब्बल 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार असून त्यावर केवळ 3% व्याजदर राहणार आहे। यामुळे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे। महिला शेतकऱ्यांसाठीही मोठा निर्णय घेण्यात आला आहे। महिला शेतकऱ्यांना अपघात सुरक्षा योजनेचा लाभ आणखी 3 वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे। भूमिहीन शेतमजुरांनाही सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळणार आहे। वीज बिलाबाबतही दिलासादायक बातमी आहे। भंडारा विभागातील 32,000 शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून थकीत वीज बिलाबाबत विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे। दुसरीकडे लातूरमध्ये 30 लाख रुपयांची वीज चोरी उघडकीस आली असून संबंधितांवर कारवाई सुरू आहे। मनरेगा योजनेअंतर्गत 5 कोटी रुपयांची थकीत देयके अजूनही अडकून पडली आहेत। अनेक लाभार्थी FTO प्रलंबित असल्यामुळे पैशांच्या प्रतीक्षेत आहेत।
पूरग्रस्त भागात पंचनामे सुरू असले तरी अनेक शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. धुळे, जळगाव, अकोला, बुलढाणा आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाईची मागणी वाढत आहे. काही ठिकाणी सुपीक माती वाहून गेल्यामुळे पुढील हंगाम धोक्यात आला आहे. राज्यातील रस्ते विकासाबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पाणंद रस्ते योजनेअंतर्गत 6,280 किलोमीटर रस्त्यांना मंजुरी मिळाली असून त्यामुळे शेतमाल बाजारपेठेत पोहोचवणे अधिक सोपे होणार आहे. याशिवाय तूर, गूळ आणि सोयाबीनच्या दरात वाढ होत असून साखरेच्या साठ्यावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून ही पावले उचलली जात आहेत. देशभरात खरीप पेरणी 894 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पूर्ण झाली असून मागील वर्षाच्या तुलनेत केवळ 3% तूट आहे. तेलबिया पिकांची लागवड समाधानकारक असल्याचेही कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. मित्रांनो, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी कर्जमाफीबाबत काय निर्णय होतो, अतिवृष्टीग्रस्तांना किती मदत जाहीर होते आणि पीक नुकसान भरपाईबाबत कोणते नवे निर्णय घेतले जातात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अधिकृत घोषणा होताच सर्व माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल. म्हणूनच अशाच प्रकारच्या शेतकरी, हवामान, बाजारभाव, पीक विमा, कर्जमाफी आणि सरकारी योजनांच्या ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी मित्रापर्यंत नक्की शेअर करा.